हॅलो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मी सोमनाथ पवार ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला सकाळी श्री स्वामी समर्थांच्या केंद्राच्या ज्या सेवेकरी त्यांना घेऊन त्र्यंबकेश्वरचं गुरुकेली इथं जायचं आहे. तर आपण त्यांना घेण्यासाठी केंद्रामध्ये आलेलो आहे. बघा, हे केंद्र आहे. हे केंद्र. आणि आज आपल्याबरोबर नवीन पाहुणे आहे बघा, या दोघी. आणि हे केंद्र आहे. आणि या केंद्राच्या ज्या सेवेकरी महिला असतात त्यांना घेऊन जायचं आहे आपल्याला गुरुपीठावरती. हे बघा, आज ह्या दोघी माझ्या दोघी पाहुणे आज. या माझ्या नाती आहे. हॅलो करा. हां, हे बघा, ही पिऊ, तुम्ही ओळखताच तिला. आणि ही माझी दुसरी नात. नाव सांग. ताऊ. ही ताऊ आहे, ती पिऊ आहे, आणि ही ताऊ आहे. काय हॅलो करा दोघी पण. हां, हे सांगा, नाव सांग. पायल पवार माझं नाव. हां, की काय करते तू? मी काय नाही, 10वी शिकते. 10वी शिकते. आणि तुझा परिचय दे. माझं सई नितीन पवार नाव आहे. मी आता 11वीला आहे. हां, कॉमर्सला. कोणत्या कॉलेजला? केटीच्या. आणि तू कोणत्या शाळेत आहे? सारदा स्कूल. अच्छा. तर आम्ही सर्व आता गुरुपीठावर जाणार आहे सेवेकऱ्या महिलाबरोबर. आणि मग तिथं आम्ही तिथले व्हिडिओ काढणार आहे. तर ओके, चला निघूया. बघा, आता आपण त्र्यंबकेश्वरचं गुरुपीठ तिथं आलेलो आहे. आणि त्या केंद्राच्या सेवेकरी आहे, ते आता खाली उतरता येते. आणि हे बघा, खाली उतरता आहे सर्व. हे बघा, हा संपूर्ण गुरुपीठाचा एरिया. आणि आता बघा, पिऊ आणि ताऊ मला मदत करताय आज. एक फाळकं लावायची आहे, त्याची मदत करताय ते बघा. हे बघा कशा मदत करताय बघा. त्यांना मजा येते फाळकं लावायला मदत करायला बघा, आहे ना. हा संपूर्ण गुरुपीठ वरती. आता जायचं आहे आपल्याला दर्शनाला. वरती जवळ या, आता आपण दर्शनाला जवळ या. आता चलायचं ना ताऊ, दर्शनाला चलायचं ना. हां, मस्तपैकी दर्शन करू. चलो, ओके. आणि बघा, हे मी पाठीमागचा जो भाग आहे बघा, पाठीमागचा भाग हा गुरुपीठाचा भाग आहे. पूर्ण उंचावर एकदम मस्त स्थळ आहे, नैसर्गिक आहे एकदम. खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. तर आता आपण जवळ आलो आहे. हा जो मार्ग आहे, हा अन्नक्षेत्राचा मार्ग आहे, हा किचन. आणि त्याच्यावरतीच गुरुपीठ आहे. ताऊ आणि पिऊ मागून येत आहे बघा. हे बघा, हाय करा. कसं वाटतं तुम्हाला? हां, छान वाटतं तिथं आल्यानंतर. भारी वाटतं ना. निसर्ग किती मस्त, झाडी झुळं किती छान आहे एकदम बघा. हे बघा कसं हिरवगार आहे, मस्त पाहिजे, भारी आहे एकदम. निसर्ग, झाडी वगैरे सर्व. हे बघा किती मस्त छान आहे एकदम. एकदम निसर्ग सौंदर्य एकदम छान आहे बघा. चलो बघा, आता हे वरती गुरुपीठावर जायचा मार्ग. हा समोर जो जातो तो प्रसादालयाकडे जातो. हे जातो इथं, हे प्रसादालयाकडे जातो. आणि सकाळी 11 ते 5 आणि संध्याकाळी 7 ते 9:30 हे प्रसादालय उघडं असतं. सर्वांना जेवण मिळतं तिथं. तो चलो. इथं मंदिर परिसरात फोटो काढण्यास मनाई आहे. त्यामुळे आता आपल्याला थोडं इथून पुढं थोडंसं थांबून घ्यावं लागेल. इथं जरा बंद करू आता आपण. आणि मुख्य मंदिराकडे आता दर्शनासाठी
मुख्य दर्शनासाठी चालू आहे आता मुख्य मंदिर. हा मुख्य मंदिर एरियाला हा सभामंडप आहे मुख्य मंदिराच्या पुढचा. चला आता दर्शनाला जाऊ आता मंदिरामध्ये. चालायचं ना दर्शनाला? हां चलो. हे बघा हा औदुंबर वृक्ष आहे हा आणि त्याच्या खाली ताऊ आणि पिऊ मस्तपैकी उभे आहे व्हिडिओ काढण्यासाठी. तर बघा आज तर खूप खुश आहे आज. त्यांचा चेहरा बघा किती हसतंय त्या बघा. हे बाय का ऐका ना भारी वाटतं ना. हा हे बघा हे औदुंबराचं झाड आहे. पाठीमागचा जो भाग आहे ना तो सर्व ब्रह्मगिरी गंगाद्वार हा परिसर बघा किती छान आहे. पाठीमाग मस्त छान परिसर आहे. मित्रांनो आता बघा आपण इथं मुख्य मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी आलेलो आहे. दर्शन झालेलं आहे. तर आपले बाकीचे कार्यक्रम चालू आहे बघा. कसं वाटलं तुम्हाला दोघींना? मस्त भारी वाटलं ना एकदम? हां एकदम भारी ना. मस्त पुरी खुश झाल्या एकदम. भारी वाटतं एकदम. चला ओके. हे बघा हे स्वामी समर्थ आहे. तर आमचं आता मुख्य आरती झालेली आहे. आमची सर्वांची मुख्य आरती झालेली आहे. मुख्य आरतीला आम्ही हजर होतो इथं. आता आरती झाली आता. आता आम्ही बाहेर पडतोय मुख्य मंदिराच्या बाहेर जाऊन आता औदुंबर प्रदर्शना करू आणि मग तिथून पुढं बघू नाश्ता पाणी करायला. तर मित्रांनो बघा आता आमचं आणि पिऊचं सगळे समर्थांबरोबर आमचं दर्शन झालेलं आहे. ते खूप छान आहे. त्यांना खूप आनंदी झालेलं आहे त्यांना. बघा दोघी पण पिऊ आणि ताऊ बघा माथा टेकून देवदर्शन करताय. चला चला ठीक आहे दादा. नाही आज मस्त दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. मस्त मेन म्हणजे आम्ही आरतीला थांबलो होतो. आरतीमुळं खूप समाधान वाटलं. मस्त वाटलं एकदम. चला भारी वाटलं ना एकदम. बघा मित्रांनो गुरुपीठाच्या तिथून मागचं निसर्ग सौंदर्य छान वाटतं बघा. मस्तपैकी वाटतं. छान आहे. पाठीमागं दिसतं हे गुरुपीठ आहे आणि हा संपूर्ण परिसर बघा. हा त्र्यंबकेश्वर एरिया परिसराचा संपूर्ण एरिया हा किती छान आहे बघा एकदम मस्तपैकी. आणि हे गुरुपीठ आणि त्याच्या समोरच पारायण चालू आहे आतमध्ये. ज्याचा आवाज येतोय बघा पारायणाचा. तर चला तेव्हा आता फसलात जायचं आहे. त्यामुळं आता आम्ही चप्पल स्टँडवरती चपला काढल्या सर्वांनी आणि आता भोजनालयामध्ये तेव्हा हे भोजनालय बघा. हे काका बसलेले इथं आणि बघा हे प्रसादालय आणि आम्ही आता पोटपूजा करण्यासाठी चाललो आहे आता.
पूर्ण भूक लागली त्यामुळे बघा त्यांचं शेअर मस्त झाली. ओके, हे बघा हे भोजनालय, हे कुपन काउंटर आहे. हे कुपन काउंटर आहे. तर इथं हे भोजनालयामध्ये कुपन असतं 30 रुपयाचं प्रत्येक व्यक्तीला. पण आम्ही सेवेकऱ्यांना घेऊन आलेलो केंद्रामधून, स्वामी समर्थ केंद्रामधून सेवेकरी घेऊन असल्यामुळं आम्हाला मोफत आहे, म्हणजे बिना पैशाचं आम्हाला प्रसादालयामध्ये एंट्री मिळालेली आहे. तर चला, आभारी मित्रांनो. गुरुपीठामध्ये अन्न प्रसादालय दादा हा प्रसाद गुरुमाऊलींचा. हे बघा प्रसादालयामध्ये सर्व प्रसादाचा उपभोग घेतात. तर आता आमचे प्रसादालयामध्ये जाऊन अल्पपहार झालेला आहे, जेवण झालेलं आहे. आणि आता आम्ही बाहेर निवांत येऊन बसलेलो आहे. त्यांच्या सेवेकरी आहे ते 5 वाजेपर्यंत आतमध्ये राहतात, सेवा देतात. तोपर्यंत आम्हाला 5 वाजेपर्यंत वेळ आहे. आणि म्हणून आता बघा, आता मी गप्पा मारतोय. तर ताऊ, तुला कसं काय वाटलं इथं आल्यानंतर? तुला कसं काय वाटलं? आणि इथं वातावरण कसं आहे, निसर्ग वगैरे? हां, बघा पाऊस बघा किती मस्त आहे. हां, हे बघा पाऊस पडतोय, पाऊस पण पडतोय आणि सगळीकडं हे वाटतं. हां, प्रत्येकाने येऊन इथं गुरुपीठावरती दर्शन घ्यायलाच पाहिजे. कारण तुम्ही रोजच्या ज्या धावपळीमध्ये जे हे झालेलं असतं, तुम्ही बोर झालेलं असतं, त्यातून मुक्त होण्यासाठी गुरुपीठावर यायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही एकदम फ्रेश होऊन जाता आणि पुढचा हप्ता एकदम तुम्हाला चांगला जातो. 10:30ची आरती. आम्हाला बाजूबाजू दर्शन सुद्धा झालेले, मस्त आम्हाला राऊंड करून आम्हाला नाचायला पण मस्त दिसलं. खरंच छान वाटतं, भारी वाटलं ना? आणि पिऊ तुला कसं वाटलं? मला पण एकदम छान छान आहे नाही बघा, पाठीमागं किती निसर्ग सौंदर्य बघा, एकदम मस्त छान. चारीही बाजूला पूर्ण निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे, एकदम पूर्ण निसर्ग सौंदर्य. त्यामुळं इथं जर तुम्ही महिन्यातून किंवा 15 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा जरी आला ना, तर मन तुमचं एकदम प्रसन्न होतं. बरोबर ना? छान वाटलं ना, एकदम मज्जा आली नाही इथं. आणि जेवण कसं वाटलं तुम्हाला? जेवण एकदम छान वाटलं, मस्त पैकी. कशाची भाजी होती ती? चवळीची भाजी आणि कढी आणि लापसी. हां, गुळे आणि लापसी. तर लापसी कशाची? गूळ आणि जे गहू भरून गुळामध्ये मिक्स करून ती लापसी खूप छान होते एकदम, है ना? भारी होती ना एकदम मस्तपैकी, खूप भारी वाटलं. ओके, तर तुम्ही सुद्धा नक्की गुरुपीठाला भेट द्या. आणि भेट दिल्यानंतर प्रसादाला आठवण करून भेट द्या. तिथं काय एकदम अल्प शुल्क आहे, फक्त 30 रुपयामध्ये प्रत्येकाला जेवण मिळतं. आणि जर तुम्ही सेवेकरी असाल स्वामी समर्थ केंद्राचे, तर तुम्हाला तिथं मोफत राहतं. मग आम्हाला मोफत होतं आज जेवण, तर आम्ही सेवेकऱ्यांबरोबर आलो, सेवेकऱ्यांना घेऊन आलो. कारण त्यांचंच भाडं होतं आम्हाला आमच्या गाडीला, आणि त्यामुळं आम्हालासुद्धा मोफत होतं. त्यामुळे खूप आनंद वाटला. बरोबर? हां, मजा आली खूप. ओके, तर मित्रांनो बघा, आता ही झुकझुक गाडी येते बघा, झुकझुक गाडी येते. मस्त झुकझुक गाडी आली बघा. आता आम्हाला इथं हिच्यात बसून जायचं आहे आता, बरोबर ना? हिच्यात बसून जायचं ना मस्तपैकी. हां, चला आता आपण तिच्यामध्ये बसून जाऊया. चला, तर बघा या झुकझुक गाडीमध्ये बसायचे
आता आणि तिला काय मोफत आहे ती, हो खालपर्यंत सोडते ती. हो वरतून पण खाली आणि खालून पण सोडते. हो. चला आपण बघूया ट्रेनमध्ये. तर चला आता आपण चला. चढूया. एक मिनिट थांबा. तर आता बघा ते चढते वरती झुकझुक गाडीमध्ये आणि आता झुकझुक गाडीची मजा घेऊ आता आपण. हे बघा हे बघा आता बाबा पण येतात वरती. ह्या येऊन बसलेल्या आहे आणि खूप एक्सायटेड झालेल्या आहे त्या, खूप आनंदी झालेल्या आहे. खालपर्यंत यांनी जाणार आहे त्या आता. हे बघा या दोघी बसलेल्या आहे बघा. आणि झुकझुक गाडीचं बघा मध्ये कसं छान आहे एकदम बसायला, मस्त सोय आणि बाहेरचं वातावरण एकदम भारी वाटेल मग तर चालू असताना. तर आता चला, माणसं गाडी भरली, माणसांनी पूर्ण गाडी भरली का आता ही झुकझुक गाडी निघाली आपल्याला खाली घेऊन जाईल आता. तर चला वाट बघूया आपण. तर मंडळी तुम्ही जे बघितलं आता ती ट्रेन आहे ही खरं तर त्र्यंबकेश्वरच्या मठातली स्वामी समर्थांच्या केंद्रातली. आता ही ट्रेन खूप सुंदर आहे. त्यांनी पेंटिंग पण जुन्या जमान्याचे याच्यात ट्रेनसारखी केलेली आहे. आता याच्यात फक्त वृद्धांसाठी खालून वरती आणतात, वरतून वृद्धांना खाली सोडतात. तर याच्यात आम्ही पण जेवण बसणार आहे. तर बघा तुम्ही आतमधून ट्रेन कशी आहे. चल तर ही बघा ट्रेन कशी आहे. तर आमच्या बाबांनी इथे सीट बुक केलेली सीट बुकिंग आहे माझी. हा आणि ही फ्री आहे, पूर्ण फ्री. चला तर आता ट्रेन चालू झालेली आहे. तर चला मित्रांनो हे बघा आता आम्ही झुकझुक गाडीतून खाली आलो. आता परत पायी वरती चाललो कारण आमची गाडी वरती आहे. हां हे बघा इथून उतरले पुरीने फुलं तोडले बघा. वॉचमॅन रागावला पण नंतर म्हणे जाऊ घेऊन टाका. वॉचमॅन त्यांना रागावला पण म्हणे जाऊ दे आता एक फुल घेऊन टाका. तेव्हा हे पाठीमागे दिसतंय ना हे गुरुमाऊलींचं निवासस्थान आहे बघा. इथं गुरुमाऊलींचं निवासस्थान आहे. ते इथं विश्राम करतात काय. आणि बघा आता हा जो पाठीमागचा रस्ता दिसतोय ना
आता आम्ही ह्या रस्त्याने वर जाऊ आता. आता ट्रेनमधून खाली आलो आणि आता इथून परत पायी वरती जाणार आम्ही, कारण आमची गाडी वरती लावलेली आहे. तर आता चला वरती जाऊया. तर मित्रांनो आता 2:30 वाजत आले, 2:30 पावणे 3. तर आम्ही सकाळी आल्यानंतर सकाळी 10 वाजता जेवण केलेलं आहे. आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर 10:30ला जेवण केलं. तर पूर्ण भुका लागलेलं आहे आता. तर बघू आता काय घ्यायचं ते. हे काय घ्यायचं, चला बरं काय घेता, चला ना तिकडं. तर आम्ही तर आता आपण आलो आहे श्रीनिवास अल्पोपहार, तिथं काहीतरी नाश्ता पाणी करायला. बघू काय मिळतं तिथे. गरम काय दादा, हां काय वडा आणि वडे छान वाटतं, वडे आणि भजे. तर काय घ्यायचं तुम्हाला, वडापाव? हां 3 काय काय का बरं बरं चला, एक वडापाव आणि भजे. पुरी बघा खुश होतील बरं का, आता खुश झाले. आता वडापाव ते काय त्यांना आवडतं ते. आम्ही वडापाव घेतोय, चहा घेतोय. तर हे काका बघा, हे बघा हे काकांनी आता 3 वडे, हां तर 3 वडेपाव आणि 3 चहा. तर असे किती झाले काका, किती झाले? हां आणि पिऊतर्फे आपल्याला वडे आणि चहा आहे. हे बघा पिऊतर्फे आहे ना वडापाव आणि चहाची पार्टी बरं का. पैसे तिने दिले बघ. तर चला. हे बघा आता गरम गरम वडापाव पिऊ आणि ताऊतर्फे. हे बघा मस्त गरम गरम आहे वडापाव माझ्याकडून, चायच्याकडून. हां आणि हे बघा वडापाव पिऊकडून आहे आणि चहा ताऊकडून आहे. आज अशी पार्टी. हां हे बघा आता हे आमचे आले पाठी 5ला येईल वडापाव. तर चला काउंटरवर तिथं जाऊ, टेबलवर जाऊन आता खाऊया. तर मित्रांनो बघा या दोघींनी पार्टी दिलेली नाही बघा. आता हे वडापाव आणि मस्त वाटतोय. मिरची पण हां मिरची हे बघा, ही मिरची पण दिलेलं आहे. आणि वडा बघा किती छान आहे, मस्त पाहिजे. गुरुपीठावरचे अल्पोपहार केंद्र आहे, मस्त छान बरोबर आहे, मस्त वाटतंय. जी सर आता बघू खाऊन कसं वाटतंय ते. तर चला तुम्ही पण या वडापाव खायला. ओके आता वडा पार्टी झाली. आता वडा पार्टी झाली आहे, वडा पिऊकडून दिलेला आहे वडा पार्टी आणि चहा पार्टी आता या ताऊकडून या. तर हे बघा चहा आलेला आहे मस्त. चहा पण भारी वाटतो मस्त बघा, वास मस्त येतो. भारी वाटतो चहा. तर हॅलो गाईज, तर आम्ही आता त्र्यंबकेश्वरवरून त्या केंद्राच्या महिला होत्या त्यांना घेऊन आम्ही नाशिकला पोचून दिलं त्यांना केंद्रावरती. आणि आत्ता पिऊ आणि ताऊला भूक लागली आहे आणि त्यांचा आवडता आयटम पाणीपुरी खायचं आहे त्यांना. तर आम्ही आता पाणीपुरीच्या गाडीवर आलेलो आहे. द्वारका भेळ हे बघा, बघा पहिली पाणीपुरीची गाडी. सांगितली त्याने, ऑर्डर दिली का? तो बोले हम हमेशा इधर ही आते बोले खाने के लिए. तिने सांगितलं. तर मित्रांनो हे बघा आता आमची पाणीपुरी आलेली बघा ही.
शिवाय नरम खायला लागायला लागलं. ही पाणीपुरी छान वाटते एकदम. या तिघींची पाणीपुरी आलेली आहे. आणि इकडे बघ ना, इकडे बघ हां हे बघा या कशी चांगली. ही पाणीपुरी. तर बघा त्यांचे चेहरे आता कसे वाटतं बघा चेहरे त्यांचे. हिचे बघा ताऊ पिऊचे बघा काय वाटतं. तर चला आता पाणीपुरी खाऊया आता. नरम होती. तर बघा मित्रांनो पाणीपुरी छान आहे ना, छान आहे एकदम पाणीपुरी. आणि पुरींना पण आवडली पाणीपुरी. आणि मस्त आहे एकदम पाणीपुरी. छान आहे ना, छान आहे ना. हां छान आहे ना एकदम मस्त. पाणीपुरी एकदम छान आहे. मस्त ताव मारून राहिलो आम्ही आता पाणीपुरीवरती. तर तुम्ही पण या मित्रांनो. ओके ओके. तर मित्रांनो आता आम्ही पाणीपुरी खाल्लेली आहे. आणि हा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो आहे आता. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि काही वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तक्रार नोंदवा. चला ओके, गुड बाय.